नमस्कार, मी आकाश जाधव. न्यू इंडिया असिस्टंटची जी मेन झाल्याच्यानंतर आता LPT प्रोग्रेसमध्ये आहे, पण त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याकडे गुड न्यूज आहे. ती सुद्धा न्यू इंडियाबद्दलच आहे. थोडीशी वरवरची माहिती आहे, पण बऱ्यापैकी मला असं वाटतं तुम्हाला कामाला येईल. ती म्हणजे न्यू इंडिया पुढच्या काही दिवसामध्ये असिस्टंटच्या नंतर आता AOची रिक्रुटमेंट आणू शकतं. ओव्हरऑल जनरलिस्टसाठी सुद्धा आणि स्पेशलिस्टसाठी सुद्धा. स्पेशलिस्ट जनरलिस्टमध्ये एक अंदाजे 100-120च्या आसपास जागा आणि स्पेशलिस्टमध्ये अराऊंड 40, 50, 60, 70च्या आसपास जागा असू शकतात. स्पेशलिस्टमध्ये मागे ऑटोमोबाईलच्या जागा चांगल्या निघाल्या होत्या, पण ह्यावेळेला चान्सेस आहेत की अकाउंटन्सीच्या जागा ज्या आहेत त्या जास्त असतील. तर अराऊंड 200च्या आसपास 150-200च्या आसपास टोटल ज्या वेकन्सीज आहेत ह्या जनरलिस्ट प्लस स्पेशलिस्ट पण असू शकतात. एक्झामच्या डेटबद्दलचं काही कन्फर्मेशन नाही आहे, पण जसं माझ्याकडे ते कन्फर्मेशन आलं तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. एक अंदाजे ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर एंडच्या आसपास त्याची एक्झाम जी आहे ती होऊ शकते. तर विद्यार्थ्यांनी सध्याला ज्यांची अपेक्षा आहे की स्पेशली असे विद्यार्थी जे IBPS PO झालेले आहेत किंवा SBI PO झालेले आहेत, मागच्या वर्षी झालेत किंवा आत्ता झालेले आहेत, आणि ज्यांना असं वाटतं की सध्याला आपण इन्शुरन्स AOमध्ये आलं पाहिजे, मला असं वाटतं तुमचं प्रिपरेशन पुढे चालू ठेवा. कारण की UISLची झालं, मागे NISLची आता AO सध्या लाईनअपमध्ये आहे, OISLची लाईनअपमध्ये आहे. तर त्यासोबत तुम्हाला एक कनेक्टेड अजून एक एक्झाम न्यू इंडियाच्या निमित्तानं जे ते मिळेल. त्यामुळं सध्याला आपला अभ्यास सोडू नका आणि आपलं प्रिपरेशन याच पद्धतीने पुढे चालू ठेवा. धन्यवाद.